कापसाची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हेंद्र्यापाडा येथून आवळल्या मुसक्या गुरुवारी 4 जानेवारी रोजी 6:30 वाजेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती। रात्रीच्या वेळी शेतात झोपलेल्या शेतकरीला चाकूचा धाक दाखवून 5 ते 7 क्विंटल कापूस लुटून पोबारा करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हेंद्र्यापाडा पोस्ट पळासनेर परिसरातून मुद्देमाला सकट मुसक्या आवळल्या आहेत। शिरपूर तालुक्यात गेला काही दिवसांपूर्वी अर्थे शिवारातील शेतातून शेतकरीला रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवत व हातपाय बांधून जवळपास 5 ते 7 क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता शिरपूर तालुक्यातील पळासनेर हेंद्र्यापाडा परिसरातील दोघा चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। त्यांच्याकडून जवळपास 4 लाखाहून अधिकचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला असून ही चोरी तिघा चोरट्यांनी केली असल्याचे उघडकीस आले आहे। त्यापैकी आणखी एक चोरटा फरार असून त्याचा देखील शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह शिरपूर पोलिसांतर्फे घेतला जात आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। दिनांक 25 डिसेंबर रोजी आपल्याकडे शिरपूर तालुक्यामध्ये एक रॉबरीची घटना घडली होती। त्याच्यामध्ये फिर्यादीच्या शेतामधील जवळजवळ 35,000 किमतीचे 5-7 क्विंटल कापसाचे हे चोरीला गेले होते। त्या अनुषंगाने एलसीबीच्या टीमने काम केलं असताना आपल्याला असं एक माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 आरोपी सध्या निष्पन्न झालेले आहेत की विक्रम उर्फ इकराम गणपत बारेला हा बिडवानी जिल्हा मध्य प्रदेश राहणार आहे आणि त्याचे 2 साथीदार आहेत गुड्डू भिल आणि दीपक भिल, हे दोन्ही राहणारे पळासनेर आणि शिरपूरचे आहेत। त्याने सापळा एलसीबीच्या पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सापळा लावल्यानंतर आपल्याला गुड्डू सुभाराम भिल्ल आणि दीपक आसाराम भिल्ल हे दोघांनी आपण आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण 2 मोबाईल फोन आणि एक पिकअप बॅग असा एकूण 4,10,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास आता चालू आहे। आपण जर तसं पाहिलं की आरोपी जो आहे गुड्डू भिल याच्यावर पूर्वीचे देखील 3 गुन्हे दाखल आहेत आणि विक्रमवर देखील पूर्वीचे 4 गुन्हे मध्य प्रदेशमध्ये दाखल आहेत। त्याच्यामुळे तपास चालू आहे।